हॅलो गाईज, कसे आहात सर्व? आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते. तर हा ब्लॉग आहे पावसाळ्यातला आणि आमच्या ह्यांचा बड्डे होता, तर त्यासाठी आम्ही चाललो एकविरेला. हे बघा, मी पनवेलमधून आता आम्ही बायपासनं बाहेर निघतो आहे आणि बघा लोणावळ्याच्या आसपास चालू आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. बघा, तुम्ही बघत असाल धबधबे. आम्ही पोचलो आता एकविरेला आणि रस्त्याने जाताना एवढे सुंदर सुंदर हाऊसेस, रो हाऊसेस मस्त वाटते. त्यानंतर धावत पळत, कारण का पाऊस खूप होता, रिटर्नही यायचं होतं, कारण रात्री बड्डे सेलिब्रेट पण होता. तर त्यासाठी आम्ही गेलो. आता वरती चढलो. बघा तुम्ही व्ह्यू बघता, मस्त असं सुंदर असं छान आणि डोंगर. वाव, म्हणजे ह्या दिवसात बघाल तर तुम्ही बस त्याच्या प्रेमातच पडाल. तर आम्ही वरती गाडी घेऊन गेलो. त्यानंतर आम्हाला थोडं पायीच जायचं होतं आणि पाऊस पडत होता, त्यामुळे खूप घसरणीचा रस्ता होता. तरी पण आम्ही गेलो. तर आता रस्त्यामध्ये बघा तुम्हाला धबधबा दिसतो. लोक खूप सुंदर असा एन्जॉय करत होते, फोटोशूट वगैरे करत होते, धबधब्यापुढे व्हिडिओ बनवत होते. आणि ही मी, माझं लुक कसं वाटते नक्कीच सांगा. आणि बघा, एक तर मी खूप वैतागले होते पाऊस बघून, आणि ते पायात असं पाणी धबधब्यासारखं पायरीने वाहत होतं ना, काय मी चालते आमचे हे, आणि त्या माझा भाऊ पुढे पुढे पुढे, मी मागे मागे. तर यामध्ये मी त्यांना बडबडत होते, त्यामुळे मी काही तो हे नाही केलेला. आणि बघा तुम्ही, ह्या दिवसातही आपल्याला तिथे वरती देवाच्या पूजेसाठी लागणारं सर्व सामान मिळतं. आणि वरती बघा सामान घेतलं, पेढे वगैरे काही आपल्याला लागेल ते आपण जे नवस. आणि हे बघा सिंदूर कसं खाली यापर्यंत आले, मांगभरी सिंदूर द्यायचं बघा. हे घेतलं मी पूजेचं ओटीचं सामान आणि आम्ही वरती आलो गडावरती. 5 मिनटात पोहोचेन अशा आहे. आणि तुम्ही जेव्हा इथे एंट्री करता, तर इथं पुढे जाणार एक व्ह्यू बघा. तिथून एवढा सुंदर धबधबा कोसतो तेव्हा बघा कसं वाटतोय मस्त. सांगा तुम्ही पावसाळ्यात गेलात का? तर मला नक्की सांगा. आणि हे दिसते मंदिर आपल्या एकविरा आईचं. तर आणि त्या दिवशी आमचं दर्शन एवढं सुंदर झालं, गर्दी अजिबातच नव्हती. त्यामुळे दर्शन आम्हाला 5 मिनिटसुद्धा नाही लागले दर्शनाला, डायरेक्ट दर्शन आम्हाला भेटलं. तर बोला एकविरे माते की जय. आणि जेव्हा देवीला आपण डोळे भरून बघतो, तेव्हा आपल्या डोळ्यातून आपोआपच अश्रू वाहतात. आणि माझ्या बाबतीतही तसंच होतं. तुमच्या बाबतीत होतं का? नक्कीच सांगा. आणि बघा देवीचं दर्शन. बोला एकविरे माते की जय. आणि हे बघा आम्ही सगळे दर्शन घेतो आहे. दोघांनी आम्ही आशीर्वाद घेतला. यांच्यासाठी मी बोलले की बाबा माझे मिस्टर आहेत असे राहू देत, त्यांची अजून तरक्की प्रगती होऊ देत. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, आलो. थोडंसं काहीतरी इकडे खाल्लं, कारण का त्या पावसाळ्यात एवढं काही अवेलेबल नव्हतं आणि पावसाळ्यात बाहेर खायचं मन नसतं. आणि मी बघा सांगते की खूप सुंदर वर्ष झालं, छान दर्शन झालं आणि फार लवकर झालं. आणि आता मी रिटर्न चालू आहे. बघा तुम्ही बघू शकता, भरपूर पाऊस आहे आज, वातावरण खूप पाऊस आहे आणि सगळं हिरवळ दाखल एकदम मस्त असते. कसं वाटलं कुलदीप? लय भारी, एक नंबर ना. आज मोठी दादा बर्थडे, त्यानिमित्त आम्ही आलो होतो. असंच मी ह्यांना म्हटलं आपण जाऊयात, वेळ असेल तर तुम्हाला एक वेळेला. तर आम्ही आलो, देवीचं दर्शनही भेटलं आणि खूप प्रसन्न वाटलं. आज लवकर पण भेटला ना, पाऊस असल्यामुळं. पाऊस पण जाम आहे. बघा दर्शन झालं आणि आम्ही रस्त्याने चाललो, मस्त सुंदर असा नजाऱ्याचा हे करत. आणि तुम्ही नक्की माझा व्हिडिओ कुठून बघताय सांगा. तुम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये मुंबई टू पुणे ट्रॅव्हलिंग करता, त्यासाठी तुम्हाला जन्नतच बघायला मिळते. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठं बघता मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि यापुढे मी नेहमी ब्लॉग टाकत जाईन. मध्ये माझं खूप हे होतं, त्यामुळे मी हे ब्लॉग नाही शेअर करू शकले, तर यानंतर मी कंटिन्यू करेन. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा.